नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं फुल पेपर कटिंग। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर पाहू शकता इथे आता आपण पेपर घेतलेला आहे आणि हा फोल्डिंगचा पेपर घेतलेला आहे। तर प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करताना आपल्याला काय नेमक्या चुका होतात किंवा काय चुका करू नये, त्याच्यामुळे आपला ब्लाउज जे आहे ते कटिंग चुकणार नाही आणि आपला ब्लाउज जे आहे ते अगदी व्यवस्थित परफेक्ट असं आपल्याला शिवला जाणार। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा। तर सर्वात पहिला आता आपण जी आहे उंची ती उंची लावून घेणार आहोत। त्याआधी मी सांगते, मी माझ्या पद्धतीने इथे पेपर कटिंग दाखवणार आहे। तर त्यासाठी मी सर्वात पहिले बघू शकता इथे 2 इंचावर एक मार्क केलेला आहे फोल्ड पासून आतमध्ये 2 इंचावर, तर बघू शकता। आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने सर्वात पहिले मी एक लाईन आखून घेतलेली आहे। तर पाहू शकता इथे जी फोल्ड आहे त्याच्या फोल्ड पासून आपल्याला आतमध्ये 2 इंचाची मी एक्स्ट्राची मार्जिन घेतलेली आहे। तर हे जे आहे ते मी प्रिन्सेस कट ब्लाउज शिवण्यासाठी कटिंग करण्यासाठी एक्स्ट्राचं लावलेलं आहे 2 इंच समोरच्या साइडने। त्यानंतर आता आपण इथे लावणार आहोत सर्वात पहिले ब्लाउजची उंची। तर ब्लाउजची जी उंची आहे ती आहे 13.5 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ऍड करून 14.5 इंच इथे मी पूर्ण ब्लाउजची उंची लावून घेतलेली आहे। त्यानंतर इथे आता आपल्याला टाकायचं आहे शोल्डर। तर शोल्डर जे आहे ते 5.5 इंच लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2.25 इंचाचा इथे मला गळा लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता इथे 5.5 इंचावर एक मार्क केलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे मुंड्याचं माप। तर सर्वात पहिले आता आपण इथे 5.5 इंचावर एक लाईन मार्क करून घेणार आहोत। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने स्केलच्या साहाय्याने रेष जी आहे ते आपण इथे मार्क करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला इथे लावायचं आहे मुंड्याचं माप आणि मुंड्याचं माप सुद्धा मी इथे 5.5 इंचच लावलेलं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने। त्यानंतर लगेच आपल्याला लावायचा आहे छातीचा चौथा भाग। तर छातीचा चौथा भाग जो आहे तो 34 इंचाचा 8.5 इंच इथे छातीचा चौथा भाग लावून घेतलेला आहे। तर बघू शकता आणि त्याच्या समोर जी आहे ते 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। तर अशा पद्धतीने आपलं छातीचं माप जे आहे ते परफेक्ट लागलं गेलेलं आहे। तर बघू शकता इथे 1.5 इंचाची जी स्टिचिंग मार्जिन सुद्धा मी इथे मार्क केलेली आहे। त्यानंतर खालच्या साइडने लावायचा आपल्याला कमरेचा चौथा भाग प्लस 1 इंच बॅकचे टक्स आणि प्लस 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। अशा पद्धतीने खालचं जे कमरेचं माप आहे ते सुद्धा इथे आपण लावलेलं आहे। आता ह्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या ब्लाउजचे मापे टाकायचे आहे। तुमच्या ब्लाउजचं जे काही छातीचे माप आणि कमरेचं माप असेल त्याचा चौथा भाग आपल्याला इथे लावायचा असतो। फक्त चेंज करायचा असते ते शोल्डर आणि मुंड्यामध्ये इथे आपलं चेंज होते। तर ते तुमच्या मापानुसार लागते आणि वेगवेगळ्या मापानुसार आपल्याला शोल्डर आणि मुंडा लावावा लागतो। तर बघू शकता इथे आपण मुंड्यामध्ये जी 1.5 इंच लावलेला आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये 2 जे आहे ते मार्क केलेला आहे, एक पाठीमागचा मुंडा आणि एक समोरचा भागाचा गोलाकार आणि पाठीमागच्या मुंड्याचा गोलाकार। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने 2 जे आहे ते इथे मी मार्क करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे समोरचं जे काही असेल, आता आपल्याला समोर लावायचं आहे गळा आणि गळा उंची। तर बघू शकता इथे समोरचा गळा आधी सांगितलंय मी की 2.25 इंच लावलेला आहे की जेणेकरून आपला शोल्डर उतरू नये यासाठी मी 2.25 इंच लावलेला आहे। आणि गळा उंची सुद्धा मी इथे 6 इंच लावलेली आहे आणि शिवून जी आहे ती आपली गळा उंची 5.5 इंचाचा इथे मी गळा तयार करणार आहे। त्यासाठी मी 6 इंचाचा जे आहे ते इथे गळा उंची लावलेली आहे। तर अशा पद्धतीने जर आपण पेपर कटिंग केलं तर आपला ब्लाउज जे आहे ते अगदी परफेक्ट येणार। तर बघू शकता इथे त्यानंतर गळाचा जो मार्क आकार आहे तो इथे आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। तुम्ही इथे कुठल्या प्रकारचा गळा लावता डिझाईनचा ते सुद्धा तुम्ही इथे लावू शकता। तर इथे मी गोल अशा पद्धतीने पूर्ण परफेक्ट असा गोल आकार जो आहे तो इथे लावून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार लावायचा की जेणेकरून आपला गळा जो आहे तो असा आकसल्यासारखा सामोरून होणार नाही आणि छान असा पसरट आणि फैलता गळा जर पाहिजे असेल तर अशा पद्धतीने गळ्याचा जो आहे तो आकार काढायचा। त्यानंतर आता आपण समोरून इथे खालच्या साइडनी 2 इंचाचं जे आपण एक्स्ट्रा वाढवलं होतं ते इथे अशा पद्धतीने आपल्याला समोरच्या साइडनी हुकलूपच्या साइडनी वाढवून घेतलेला आहे 2 इंच। त्यानंतर आता आपल्याला लावायचं इथे टक्स पॉइंट।
तर हा जो टक्स पॉईंट आहे तो ब्लाऊजच्या उंचीनुसार कमी जास्त होत असतो। तर इथे मी लावलेला आहे 10.5 इंचावर इथे मी टक्स पॉईंट जो आहे तो लावलेला आहे। जर तुम्ही अंगावरून माप घेत असाल तर टेप जो आहे तो खांद्यापासून तर जे आपली फुल बस्ट आहे तिथपर्यंत टेप पकडायचा, म्हणजे आपल्याला जो टक्स पॉईंट उंची आहे ते आपल्याला मिळून जाते। तर इथे मी 10 इंचावर जे ते 10.5 इंचावर टक्स पॉईंट लावलेला आहे। त्यानंतर इथे आडवी रेष जी आहे ती टक्स पॉईंटची ते इथे पूर्ण आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर टक्स पॉईंट पासून खाली सरळ रेष आखून आपल्याला त्याच्यावर जो आपला टक्स असतो तो लावायचा असतो। तर पाहू शकता 1.5 इंचावर मी इथे टक्स लावलेला आहे। तर इथे अशा पद्धतीने जो टक्स आपला प्रिन्सेस कट ब्लाउजला अशा पद्धतीने लावायचा की जेणेकरून आपला प्रिन्सेस कटचा जो समोरचा भाग आहे जो जिथे आपली फुल बस्ट असते तर तिथे आपल्याला छान असा पफ तयार होणार। याच्यासाठी आपल्याला हा 1.5 इंचाचा जो टक्स आहे तो आपल्याला इथे लावावा लागतो। तर बघू शकता अशा पद्धतीने जर आपण पेपर कटिंग केलं तर आपल्या ब्लाउजला अगदी छान असा परफेक्ट पफ येणार आणि फिनिशिंग छान येणार आणि फिटिंग सुद्धा छान येतोय। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की पेपर कटिंग करून ब्लाउज नक्की ट्राय करू शकता। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने प्रिन्सेस कटचा जो आकार आहे तो सुद्धा मी इथे लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला लावायचं आहे बाहीचं माप। तर बाहीचं माप जे आहे ते मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावर समोर दाखवणार आहे। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने पूर्ण जे परफेक्ट अशा पद्धतीने आपलं प्रिन्सेस कटचं जे माप आहे ते इथे तुम्हाला मी लावून दाखवलेलं आहे। तर इथे सर्वात पहिले मी टाकलेला आहे ब्लाउजची उंची प्लस 1 इंच 13.5 ते 14.5। त्यानंतर लावलेला आहे शोल्डर 5.5 इंच, त्यानंतर मोंढा लावलेला आहे 5.5 इंच, त्यानंतर छातीचा चौथा भाग लावलेला आहे, कमरेचा चौथा भाग लावलेला आहे, त्यानंतर पूर्ण ब्लाउजचा जो टक्स पॉईंट आहे टक्स पॉईंट लावलेला आहे 10 इंच। तर असे सगळे जे मापे आहे ते परफेक्ट अशा पद्धतीने मी इथे तुम्हाला लावून दाखवलेले आहे। त्यानंतर आता आपण इथे पेपरची कटिंग करणार आहोत। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे ते पेपर कटिंग आपल्याला करायचं आहे आणि हे जे वाढवलेलं एक्स्ट्राचं मार्जिन आहे ते फक्त समोरच्या भागासाठी आहे, आपल्याला बॅक साठी नाही। तर प्रिन्सेस कट मध्ये आपल्याला फक्त समोरच्या भागासाठी आपल्याला इथे समोरून 2 इंच इथे मी एक्स्ट्राचं वाढवून घेतलेलं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला सर्वात पहिले पेपर कटिंग करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला समोरच्या भागाची पूर्ण कटिंग करून घ्यायची आहे। तर बघू शकता साइड पीस आणि प्रिन्सेस कटची कटोरी मधून आपल्याला पूर्ण इथून कट करून घ्यायची आणि त्यानंतर जो टक्स आहे आपल्याला तो सुद्धा आपल्याला 1.5 इंचाचा जो लावलेला होता तो सुद्धा आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर हे सगळे पेपर कटिंग आपल्याला ब्लाउज पीसवर ठेवून सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने कट करायचं ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये हे समोर पाहायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, स्किप न करता, म्हणजे तुम्हाला पूर्ण कटिंग जे आहे ते अगदी परफेक्ट कशा पद्धतीने करायची हे सगळं तुम्हाला व्यवस्थित समजणार। तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि जे कोणी तुमचे मित्रमंडळी नवीन शिकणारे असेल तर त्यांच्यासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी थोडासा पाहून फायदा होणार। तर अगदी सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला प्रिन्सेस कट ब्लाउजचं जे आहे फुल कटिंग दाखवलेलं आहे। तर हा जो पेपर आहे बॅक साईडचा तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवून, तर सर्वात पहिले आपल्याला ब्लाउज पीसची जी घडी आहे ती बंद साईडने ठेवायची आणि बंद साईडवर आपल्याला बॅकचा जो भाग आहे तो पेपर ठेवून आपल्याला पूर्ण चॉकनी मार्क करून अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा असतो। तर अशा पद्धतीने सर्वात पहिले मी चॉकनी बॅकचा जो भाग आहे तो कट करून आखून घेतलेला आहे। त्यानंतर
बघू शकता इथे प्रिन्सेस कटची जी आहे साईड पीस ते सुद्धा अशा पद्धतीने आपल्याला चॉकनी मार्क करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर 5 इंचाची आपल्याला इथे एक्स्ट्राची मार्जिन द्यावं लागतं, कारण की प्रिन्सेस कट आणि कटोरी जोडताना आपल्याला कापड कमी पडू नये किंवा ब्लाऊज आपल्याला ताणला जाऊ नये, याच्यासाठी आपल्याला ही जे दोन्ही पार्ट आहे त्याला आपल्याला 5 इंचाची इथे बघू शकता मी मार्जिन देत आहेत। अशा पद्धतीने आपल्याला फक्त इथे प्रिन्सेस कटला समोरच्या भागालाच आपल्याला 5 इंचाची मार्जिन द्यावं लागतं। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने आपल्याला सर्व जे पार्ट आहे ते चॉकनी मार्क करून इथे कापडावर सर्वात पहिले आखून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपल्याला कट करून घ्यायचे आहे। तर बघू शकता मंडळी इथे आपलं जे आहे ते पाठीमागचा भाग कट करून झालेला आहे। त्यानंतर आता आपल्याला समोरचा भाग कट करायचे, साइड पीस आणि प्रिन्सेस कटची कटोरी ही सुद्धा आपल्याला इथे पूर्ण कट करून घ्यायची। आणि आपल्याला जी आपण मार्जिन घेतलेली आहे 5 इंचाचं तिथपासूनच आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने जी आहे ती अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला प्रिन्सेस कटचं जे कटिंग आहे ते तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे। तर हे प्रिन्सेस कट ब्लाउजचं कटिंग जे प्रिन्सेस कट ब्लाउज जे आहे ते खूप छान याची फिटिंग अंगात बसते आणि त्यानंतर याला टोक पण येत नाही आणि त्यानंतर छान अशा पद्धतीने आपण जर शिवला तर ब्लाउजला परफेक्ट अशी फिटिंग आणि फिनिशिंग येते। तर त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे बाहीची कटिंग। तर सर्वात पहिले इथे मी बाहीची उंची लावून घेतलेली आहे 9 इंच, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 10 इंचाची पूर्ण उंची लावून घेतलेली आहे। त्यानंतर खालच्या साईडने बघू शकता इथे दंडघेराचे निम्मे टाकलेले आहे 5 इंच आणि 1.5 इंचाची स्टिचिंग मार्जिन। आणि त्यानंतर इथे ब्लाउजची जी कॅप हाईट आहे ती 3.5 इंच लावलेली आहे। त्यानंतर इथे मधल्या रेषेवर सुद्धा मी 5.5 इंच दंडघेराच्या निम्मे समोर 3 इंच लावलेला आहे। आणि त्यानंतर इथे अशा पद्धतीने त्याचा मध्य काढून इथे असा बॉक्स तयार केला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 3 समान भाग करून घ्यायचे आहे। आणि खालच्या साईडनी जी मार्जिन आहे ती पण सुद्धा साईड मार्जिन ती सुद्धा इथे रेष आखून घेतलेली आहे। आणि त्या बॉक्समध्ये आपल्याला 3 भाग समान करून अशा पद्धतीने बाईचा जो शेप आहे तो इथे दिलेला आहे। आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमची बाही जी आहे ती अगदी कमी पडणार नाही। तर कधी कधी काय होतं आपण ब्लाऊज शिवताना बाही जेव्हा जोडतो तेव्हा आपली बाही कमी पडते, तर अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कट केली तर तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही आणि व्यवस्थित आपली बाही जी आहे ते ब्लाऊजला जोडल्या जाणार। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा। आवडला